नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अरविंद लिमये सरांच्या डायरीतली कोरी पानं या कथासंग्रहातली कथा. श्रोते हो, लिमये सरांची कथा आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवरनं प्रसारित होणार आहे. त्यामुळे एक नम्र विनंती करतो की कृपया चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं चिन्ह बेल आयकन हेही प्रेस करा. ऐकूयात अरविंद लिमये लिखित हँडल विथ केअर. आई गेल्यानंतर लगेचच 2-3 महिन्यांनी दिवाळी आली होती. 4 दिवस आधीच फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला निदान सगळं समजलं तरी, नाहीतर आपल्यापर्यंत काही पोचणं शक्यच नव्हतं असंच सविताला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते वेगळंच काहीतरी सांगत. रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघालीच. नेहमीसारखी रिझर्वेशन करायची तसदी आणि काळजीसुद्धा यावेळी तिने घेतली नाही. प्रिप्लॅन्ड असतं तर मीही येऊ शकलो असतो, सारंग म्हणाला. हो, पण ते लांबणीवर पडलं असतं. आता ठरवलंय तसं जाऊन येते, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. हो, काळजी घे, पण उगाचच त्रागा करू नकोस बोलताना. मन शांत ठेव, सगळं ठीक होईल. हँडल द सिच्युएशन विथ केअर. निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरून आलं. सगळीजणच अशी समजूतदार असती तर आज ही वेळ कशाला आली असती, तिला वाटत राहिलं. सविता आज पुणे मिरज बसमध्ये चढली, तीही अशी अस्वस्थता सोबत घेऊनच. समक्ष जाऊन अण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. अण्णा म्हणजे तिचे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बऱ्यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरज स्टँडला उतरून मग सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे. असं असूनही माहेरी जायचं या कल्पनेनं ती प्रत्येक वेळी इतकी आनंदी असायची की प्रवासातले हे 6 तास कसे संपले तेच तिला कळायचं नाही. पण आजची वेळ तशी नव्हती. आजच्या इतका हा प्रवास तिला पूर्वी कधीच कंटाळवाणा वाटलेला नव्हता. अर्थात हा तिच्या अस्वस्थ मनस्थितीचाच अपरिहार्य परिणाम होता. एरवी ती माहेरी जायची ते काही फक्त आई अण्णांच्याच ओढीनं नव्हे, तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की. पण आजची गोष्ट वेगळी होती. आज ती निघाली होती ते अशीच वेळ आली तर अण्णांना कायमचं पुण्याला आपल्याकडे राहायला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच. आणि सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हताच. एखाद्या माणसाच्या जाण्यानं नसण्यानं त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन बदलू शकतात, तिला हा प्रश्न पडला होता. पण बदललेले संदर्भ स्वीकारून पुढे जायचं हे तिने ठरवून टाकलेलं होतं. सविताची आई अचानक गेली तेव्हापासून या सगळ्याला सुरुवात झाली होती. आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आई गेल्याचं तिच्या मनातलं दुःख असं अचानक दुपेडी होऊन बसलं. आई गेल्याचं दुःख होतं, त्यात आणि एकट्या पडलेल्या अण्णांची काळजी. आई अण्णा दोघांबद्दलही सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. अण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते. आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा मुलगी असा भेद कधीच केला नव्हता. म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनियर होऊ शकली होती आणि पुण्यात एका IT कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.
अण्णा गावातल्याच एका शाळेतनं मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. घरी पैशाचा ओघ बेतासबात असे तरीही स्वतः अगदी काटकसरीत राहून आई अण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. अण्णांच्या या शिक्षणाच्या संस्काराचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनियर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून त्यांनी तिथे गावातच गॅरेज चालू केलं. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही. त्यामुळे त्याच्या लग्नाचं पाहायला सुरुवात केली तेव्हा खूप चांगल्या मुली त्याला सांगून आल्या होत्या, पण कायम या खेड्यात राहायची त्यांची तयारी नसायची. अखेर गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्यांनी पसंत केली. ती लग्नाआधी BSc झाली होती, हुशार होती. अण्णांनीच तिला BEd करायला प्रवृत्त केलं. तिला लगेच मिरजेला एका शाळेत जॉबही मिळाला. असं सगळं कसं छान सुरळीत होतं. निदान परवापर्यंत तरी सविताला तसं वाटत होतं. पण आई अचानक गेली आणि वहिनीला नवी नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला जाऊन येऊन करता करता ती मेटाकुटीला यायची. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती. ती होती तोपर्यंत घराला कसले प्रश्न नव्हते असं नाही. तेव्हा घरात मधून भांड्याला भांडं लागलंही असेल कदाचित, पण त्याचे आवाज सवितापर्यंत पोचले नव्हते. आई गेली, तिचं दिवस कार्य सगळं आवरलं. तेव्हा सविता आणि सारंग दोघांनीही अण्णांना बदल म्हणून 2 दिवस पुण्याला यायचा आग्रह केला. पण अण्णाच तेव्हा नको, पुढे कधीतरी येईन असं म्हणाले होते. पण ते पुढे कधीतरी असं नको त्या पद्धतीनं आणि इतक्या लवकर येईल असं मात्र सविताला तेव्हा वाटलं नव्हतं. त्यांचा स्वाभिमान दुखवून अण्णांना तिथून बाहेर पडायला लागणार या कल्पनेनंच सविता अस्वस्थ होती. पण आता एक घाव 2 तुकडे करण्याशिवाय गत्यंतर नव्हतंच. आई गेल्यानंतर लगेचच 2-3 महिन्यांनी दिवाळी आली होती. 4 दिवस आधीच फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला निदान सगळं समजलं तरी, नाहीतर आपल्यापर्यंत काही पोचणं शक्यच नव्हतं असंच सविताला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते वेगळंच काहीतरी सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिथे पोहोचला तेव्हा अण्णा अंगण झाडून झाल्यावर व्हरांड्यातला केर काढायला लागले होते. सारंगला अचानक समोर बघून ते थोडे कावरे-बावरे झाल्यासारखे वाटलेच त्याला, थोडे थकल्यासारखेही. पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं. हे ऐकून सविताला तेव्हा धक्का बसला. अण्णा आणि घरकाम शक्य तरी आहे का हे? निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे, त्यांना वाचनाची आवड होती, ते करायचं. त्यामुळे वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नसताना ते न आवडणारी न येणारी कामं या वयात आपणहून करणं शक्य तरी आहे का? हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं. तिचं जाऊ दे, पण दादा त्याला कळायला नको. सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते याचसाठी. अण्णांशीच नव्हे, दादा वहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर अण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलेलं होतं. मिरजेला उतरताच ती सिटी बससाठी स्टॉपवर येऊन उभी राहिली आणि अचानक तिला अण्णाच समोरनं येताना दिसले. हातात 2 जड पिशव्या घेऊन ते पाय ओढत चालत होते. बसस्टॉपकडेच येत होते. त्यांना त्या अवस्थेत बघून सविताला भरून आला एकदम. ती कासावीस झाली, तशीच पुढे झेपावली. अण्णा अण्णा त्या पिशव्या द्या बघू इकडे, मी घेते. 5-5 किलो साखरेच्या त्या 2 जड पिशव्या होत्या. सविताच्या तळपायाची आग मस्तकात जाऊन भिनली. साऊ, तू
अगं तू इथे कशी? कपाळावरचा घाम रुमालानं टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेल्या चेहऱ्यावरही आनंद पसरला होता. अहो मुद्दाम तुम्हाला भेटायला आले. अगं पण असं अचानक, काहीच न कळवता? का? तसं येऊ शकत नाही का मी? अगं तसं नाही गं, पण खरं सांगू अण्णा, तुम्हाला येऊन भेटावं असं तीव्रतेनं वाटलं म्हणून आले. फक्त तुमच्यासाठी. कसे आहात तुम्ही? तिने अपार करुणेनं विचारलं. कसा वाटतोय? कसनुसं हसत अण्णांनी विचारलं. खरं सांगू, खूप थकल्यासारखे वाटतंय. तिचा आवाज भरूनच आलेला होता. थकलो तर आहेस ग सावू, पण हारलो नाहीये. म्हणजे? तिने न राहून विचारलं. अगं म्हणजे हेच, अजूनही हिंडतोय, फिरतोय. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली आणि सविता काही बोलली नाही. बसमध्ये सगळेच एका गावाचे, ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणानं बोलणं तिलाच प्रशस्त वाटेना. बसमधनं उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली क्षणभर. अण्णा, आपण लगेच नको घरी जायला. का ग? शाळेजवळच्या देवळात थोडा वेळ बसू, मग घरी जाऊ. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगं मग बोल, घरी जाता जाता बोल. हवं तर घरी गेल्यानंतर निवांत बोल. नाही अण्णा, नको. सावू, अगं बाळा, एवढ्या लांबचा प्रवास करून आली आहेस. आधी घरी चल, हातपाय धू, फ्रेश हो, थोडी विश्रांती घे, मग बोल. घाई काय आहे एवढी? सविताला पुढे काही बोलताच येईना. तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं. सविताताई, अहो हे काय असं अचानक? बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे आली आणि सविताच्या हातातल्या 2 पिशव्या पाहून चपापली. तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि तिने अण्णांकडे चमकून पाहताना तिच्या नजरेत भरलेली नाराजी सविताच्या नजरेतनं सुटली नव्हतीच. तिला बॅग न देता सविताने मुद्दाम त्या जड पिशव्या तिच्या पुढे केल्या. मग मात्र वहिनीने त्या हसत मुखानं घेतल्या. आधी कळवलं असतं तर मोटरसायकल घेऊन हे आले असते ना मिरज स्टँडवर तुम्हाला आणायला. तिच्या बोलण्यात सहजपणाच होता, पण सविताला तो सहजपणे स्वीकारावासा वाटेना. मुद्दाम नाही कळवलं, अचानक रजा मिळाली, म्हटलं तसंच अचानक जाऊया. मध्येच रजा? हो, अण्णांना भेटावंसं वाटलं म्हणून घेतली रजा, ती रोखून पाहत म्हणाली. ते जणू काही वहिनीच्या गावीच नव्हतं. बरं झालं आलात. आता आलाच आहात तसे 4 दिवस आराम करा, मग आहेच पुन्हा रहाटगाडगं. वहिनी सहजपणे हसत म्हणाली. मी इथे आराम करायला आलेली नाही आहे असं ठणकावून सांगावं असं सविताला वाटलं, पण अण्णांकडे पाहून ती गप्प बसली. चहा खाणं आवरलं तसं ती उठली. वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते. बरं या. अण्णा चला. अण्णा? त्यांना कशाला? वहिनी आश्चर्यानं म्हणाली. का? त्यांना का नको नेऊ? सवितानं चिडून विचारलं. तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखी वाटला. ती चपापली, कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली. अहो तसं नाही सविताताई, पण मग कसं? आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं. सविताताई, तुम्ही जा दोघं, पण मग अंधार व्हायच्या आत परत या. सविता रागानं तिच्याकडे पाहत राहिली. फट म्हणताच ब्रह्महत्या होणार, पण त्याला आता तिचा नाईलाज होता. अहो, अण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं.
मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे म्हणून म्हटलं फार अंधार करू नका. अण्णा? सवितानी अण्णांकडे बघत आश्चर्यानं विचारलं. ते मानेनच हो म्हणाले. तरीही खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवल्या. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली, मग न बोलता आत निघून गेली. देऊळ येईपर्यंत अण्णा गप्पच होते आणि सविताई, मला लगेच का नाही कळवलं? कशाचं? ऑपरेशनचं. त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलेलं नाही आहे. डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं. उगाच काळजी करतेयस. अण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता हो? तिने मुद्द्यालाच हात घातला. अण्णा थोडे सावध झाले, सावरून बसले. मी काम असं नाही ग. काहीच करत नाही? म्हणजे काहीच नाही असं नाही. करतो आपलं मला जमेल ते, जमेल तसं. का? तिने तीव्रतेनं विचारलं. का म्हणजे काय? नुसतं बसून काय करायचंय ग? त्यांच्या घशात एकदम आवंढा आला आणि ते गप्प बसले. तुम्हाला घरकामाची सवयही नाही आणि आवडही नाही हे ठाऊक आहे मला. वहिनीला जमत नसेल तर 4 बायका लाव म्हणावं कामाला. तिने तुम्हाला कामं का लावायची? तुला सारंग बोललेले दिसत आहेत सगळं. सारंगनी कशाला सांगायला हवं अण्णा? आज मीही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंच आहे की 10 किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही इतक्या लांबून का व्हायच्या, तेही या वयात. वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला ये जा करते. गॅरेजच्या कामासाठी 1 दिवसाआड का होईना दादाचा मोटरसायकलवरनं एखादा तरी हेलपाटा असतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणार आहे या विषयावर. हे अगं वेडी आहेस का तू? हे बघ, तू तू तिला यातलं काही बोलायचं नाही. का? मी सांगतोय म्हणून. ठीक आहे, पण मग मी दादाशी तरी बोलणार. दादाशी? नाही, नको ग. का पण? त्यांनाही समजू देत ना. त्यांनाही जाब विचारणारं कुणीतरी आहे. जाब? कशाचा जाब साऊ? हे बघ, तू रागाच्या भरात काहीतरी बोलून बसशील आणि दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखं सगळंच नासून जाईल. ऐक माझं, तू काहीही बोलू नकोस. अहो अण्णा, पण हे बघ, तू लक्ष घालावंस, त्रास करून घ्यावास असं खरंच काही नाही आहे. हे खरं का खोटं तिला समजेना. ती अगदी हळवी होऊन गेली. अण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले. साऊ, अगं रडायला काय झालं? मला मला तुमची खूप काळजी वाटते हो. ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून अण्णा विचारात पडले. तिला हलक्या हातानं थोपटत राहिले. आपल्या हळव्या मुलीचा त्यांना आधारही वाटला आणि तिची काळजीही. साऊ, हे बघ, तू आधी शांत हो आणि मी जे सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरकामासाठी 2 बायका ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीनं सगळी कामं तीच करते. दादा सगळं आणणं, सवरणं, बाजारहाट बघतो. तुम्ही आज अमुक एक काम करा असं त्या दोघांपैकी कुणीच कोणतंच काम आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाहीये. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडनं काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरीही मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कुणीतरी लवकर उठून ते काम करायला लागलं. अखेर एक दिवशी त्या दोघांना समोर बसवून
मीच माझ्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो. आणि त्या साखरेच्या 10 किलो ओझ्याचं काय? ती शुगर मिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत चालली होती आणि 2-3दा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा हवं तर मी आणतो असं म्हटलं त्याला तर तोच साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही असंच म्हणाला होता. आज शेवटची तारीख होती. मी मोकळाच होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपणहून गेलो होतो. मी जायला नको होतं ते त्या जड पिशव्या उचलल्या ना तेव्हा समजलं. सविता विचारात पडली. हे सगळं असंच असेल ना? अण्णा स्वतः खूप शांत आणि सोशिक आहेत हे ती विसरूच शकत नव्हती. ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरनं? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न अण्णांच्या गावीच नव्हता. ते स्वतःतच हरवले होते. साऊ, तुला सांगू का? तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती ग एक. माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची. पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरली आहे. अखेरचे 2 महिने ती बिनपगारी रजा घेऊन घरी होती. तिची सगळी रजा हिच्याच आजारपणात आधीच संपलेली होती. मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं की आपण सावूला बोलवून घेऊ, थोडे दिवस ती रजा घेईल असं. पण तुझी वहिनीच इतक्यात नको म्हणाली. म्हणाली, सविताताई आपला हुकुमाचा एक्का आहे, तो आत्ताच कशाला वापरायचा? तिथून उठून येऊन त्यांनी इथे राहण्यापेक्षा होईल तितकं मीच मॅनेज करते. अगदी आडेल तेव्हा त्या आहेतच की, असं म्हणायची ती. याच बाबतीत नाही साऊ. एरवीही तिने स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही आहे. तुला सांगू का? एखादी अशी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते. त्या सगळ्याकडे बघणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी. सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं. माझ्यावरच्या प्रेमापोटी फक्त साऊ, आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस म्हणून तुला हे सगळं सांगायला लागलं. जसा मी तसंच साऊ ते दोघंही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललेलो नाही आहे. मात्र मी ती तुला सांगणं आज मला गरजेचं वाटतंय. कोणती गोष्ट अण्णा? तुझा विश्वास नाही बसणार साऊ, पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वयंपाक मला कधीच आवडायचा नाही. तुझ्या आईच्या हातच्या चवीने मला लाडावून ठेवलं होतं ना. तुझ्या वहिनीने स्वयंपाक केला असेल तेव्हा ती आसपास नसताना तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं काही बाई रांधायची, मला खायला घालायची. आज ती नाही आहे. पण कसं कोणास ठाऊक, आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वयंपाकाची चव मला खूप छान वाटते, मनापासनं आवडते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. तीही सगळं मनापासनं आणि प्रेमानं करतीये हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे.
फरक आपल्या दृष्टिकोनातला असतो साऊ. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात. आपणही त्यांच्याकडे त्याच आपुलकीनं पाहिलं तर ती खऱ्या अर्थानं आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत ग. एक सांगतो ते कायम लक्षात ठेव. नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूकच असतात. त्यांना हँडल विथ केअर हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं, तरच ती हलक्या हातानं जपता येतात. नात्यांचं हे महत्त्व तुझी आई गेली तेव्हा मला खऱ्या अर्थानं समजलं. एकटा केविलवाणा होऊन गेलो होतो ग मी. पण तुझ्या दादा वहिनींनी मला समजून घेतलं, सांभाळलं. म्हणूनच त्या अपार दुःखातून मी इतक्या लवकर स्वतःला सावरू शकलो. त्या दोघांवर अचानक टॉर्चचा प्रकाश झोत पडला आणि दोघेही दचकले. काय गप्पा संपले का नाही अजून? दादानी विचारलं. दादा वहिनी दोघेही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली इतकं अंधारून आल्याचं त्यांना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अशा अंधारातच बुडून गेलं होतं. पण अण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता. सगळं कसं आता लख्ख दिसू लागलं होतं. सविता चटकन उठली, पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारखी रडत राहिली. ही असं का करतीये दोघांनाही समजेना. अण्णा अण्णा काय झालं हिला असं अचानक? काय झालंय ते फक्त अण्णांनाच माहिती होतं. पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले. काय नाही रे, काय नाही. तिला तिच्या आईची आठवण आली असेल एकदम, म्हणून तिला बिलगली आहे. अण्णा बोलले ते अनेक अर्थांनी खरं होतं. निदान आज या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती. हा क्षण सविता मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अरविंद लिमये लिखित हँडल विथ केअर ही कथा. माझी खात्री ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली तुम्हाला हे सांगण्यासाठी आणि आम्हाला कळण्यासाठी कमेंट मात्र जरूर करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.